हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. या जगात तुझं कोणीही नसेल तर मी आहे, मी कायम तुझ्या सोबत आहे. अंगदच्या या बोलांनी इशिता थोडी थबकली आणि तिनं नजर कबीरकडे वळवली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. कबीर तिला काही दिवसांपासून ओळखत होता, पण त्यानेच तिला कॅरेक्टरलेस म्हटलं होतं. आणि दुसरीकडे अंगद, जो तिला नीट ओळखतही नव्हता, एकदाच भेटला आणि तरीही तिच्यावर इतका विश्वास दाखवत होता, तिचा सन्मान करत होता. दोघांमध्ये खूप फरक होता. एक जण जणू आकाश होता तर दुसरा पृथ्वी. एक जण ज्वाळासारखा होता तर दुसरा शीतल पाण्यासारखा. हे सगळं मनात घोळवत इशिता अंगदकडे पाहत हळू आवाजात म्हणाली, त्यावेळेस मी खूप घाबरले होते. मलाही माहीत होतं की मी असं काही करू शकत नाही, पण मी एका मध्यमवर्गीय घरातून आले आहे आणि जिथून मी आले आहे ना, तिथे मुलींना फारसं महत्त्व दिलं जात नाही. माझ्यासारख्या मुलींना तर अजिबात नाही. मग माझ्यावर कोण विश्वास ठेवणार? मी जर कोणाकडे पुरावे घेऊनही गेले असते तरी लोकांनी विश्वास ठेवला नसता. त्यांना वाटलं असतं की मी स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं करत आहे. अशा परिस्थितीत मी जगावं का असं वाटलं. पण आज तुम्ही दोघांनी मला पुन्हा जगण्याचा अर्थ शिकवला. मला हे पाहून खूप बरं वाटलं की कोणीतरी आहे जो माझ्यावर इतका विश्वास ठेवतो. तुमचं खूप आभार की तुम्ही माझ्यासाठी इथवर आलात आणि मी माफीही मागू इच्छिते की माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला. इशिताच्या बोलण्यावर अंगद हसत म्हणाला, अहो, तुम्ही आमच्याकडे माफी का मागताय? आम्ही तुमचं मदत नाही केली तर कोण करणार? आणि तुम्हीच तर म्हणालात की आपण चांगले मित्र आहोत. मग एखादा मित्र दुसऱ्या मित्राची मदतही करू शकत नाही का? सध्या या सगळ्या गोष्टी विसरा. रात्रीचे बरेच वाजले आहेत. चला, मी तुम्हाला घरी सोडतो. यावेळी तुम्ही एकटी इथं राहणं योग्य नाही. असं म्हणत अंगदनं कबीरकडे पाहिलं. जरी त्याच्या मनात अनेक प्रश्न उठत होते तरी त्याने कबीरला काही विचारलं नाही, कारण त्याला कबीरचा स्वभाव माहिती होता. कबीरला तुम्ही 100 प्रश्न विचारले तरी तो त्यातील फक्त एका प्रश्नाचं उत्तर देईल हे त्याला माहीत होतं. म्हणून त्याने इशिताचा हात धरण्यासाठी हात पुढे केला, पण त्याआधीच इशिता कबीरचा हात धरून अंगदकडे पाहत म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी इतकं विचार करता यासाठी तुमचं मनापासून आभार. पण मी तुमच्यासोबत जाऊ शकत नाही. मी यांना ओळखते. हे माझ्या मैत्रिणीचे भाऊ आहेत आणि यांना माझं घर माहीत आहे. ते मला पोहोचवतील. तुम्ही आता तुमच्या घरी जा. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला हे मला अजिबात बरं वाटत नाही. तुम्ही माझी खूप मदत केली. खूप खूप आभार. असं म्हणत इशिता पुढे निघून गेली. कबीर हे सगळं शांतपणे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. तो फक्त इशिता आणि अंगदचे बोलणे ऐकत होता. पण जेव्हा त्याने पाहिलं की इशिता अंगदसोबत न जाता त्याच्यासोबत जात आहे, तेव्हा तो मागे वळून अंगदकडे असा कटाक्ष टाकतो की जणू त्याला त्या पुलावरून ढकलून द्यावं. अंगदने कबीरकडे पाहिलं आणि स्वतःशीच पुटपुटला, हे शक्य तरी कसं आहे? कबीर खन्ना आणि इशिता एकत्र? इशिताने सांगितलं की तो तिच्या मैत्रिणीचा भाऊ आहे, म्हणजेच तिची मैत्रीण अनया खन्ना आहे. पण मला इशिताच्या पार्श्वभूमीवर बद्दल जे माहीत आहे त्यानुसार ती एका सामान्य घरातून आली आहे आणि तिचं कुटुंबही फारसं सुसंस्कृत नाही. तर मग अनया खन्ना तिची मैत्रीण कशी काय? असा विचार करत अंगद आपल्या गाडीत बसून तिथून निघून गेला. इकडे थोड्या वेळाने कबीर इशिताला घरी घेऊन आला. इशिताने पाहिलं की अनया सोफ्यावर बसली होती आणि तिला पाहून तिकडेच पाहत होती. जशीच अनया इशिताला पाहते ती धावत येऊन तिला मिठी मारते. इशिता तिचा हात हळूहळू आधार घेत तिला सावरू लागते, कारण
तिने पाहिलं की अनयाच्या डोळ्यातून रडून रडून लालसरपणा आलेला होता. कबीर हे सगळं पाहत चुपचाप आपल्या खोलीकडे वळतो. पण तेवढ्यात इशिता अनयाकडून दूर होऊन कबीर जवळ येते आणि म्हणते, माफ करा, मी तुम्हाला चुकीचं समजलं होतं, पण आज तुम्ही 2दा माझा जीव वाचवला. मी हे उपकार कधीच विसरणार नाही. कबीर तिचं बोलणं ऐकून प्रथम त्याच्या घरातल्या सगळ्यांकडे पाहतो, जे दोघांकडेच पाहत होते. मग तो इशिताच्या चेहऱ्याजवळ येऊन हळूच म्हणतो, मी जर एखाद्यावर उपकार केला ना, तर तो त्याला विसरू देत नाही. हा उपकार तुला परत करावा लागेल आणि तो दिवस लवकरच येणार आहे. कबीर इशिताला म्हणतो, मी तुझी मदत केली म्हणून तुला वाटतं का की मी तुला माफ केलं, की मी तुला आनंदाने या घरात राहू देईन? जरी त्या फोटोंमध्ये तुझा चेहरा असला तरी तू चुकीचं नसलीस तरी माझ्या नजरेत तू एक चुकीची मुलगी आहेस. त्यामुळे पुढे माझ्यासमोर फार शहाणीबाणी करू नकोस. मी पाहिलं कसं तू त्या अंगदकडे पाहून हसत होतीस. माझ्या नजरा जरी कुठेही असल्या तरी माझं लक्ष तिथंच असतं जिथे असावं लागतं, कबीर म्हणतो. असं म्हणत कबीर तिथून संतापाने निघून जातो आणि त्यानंतर कबीरचा राग पाहून इशिता खोल श्वास घेते. तेवढ्यात अनया तिच्या जवळ येते आणि विचारते, तू कुठे गेली होतीस? तुला माहिती आहे का की मी किती घाबरले होते? दादीसुद्धा खूपच काळजी करत होत्या. सांग ना इशिता, तू कुठे गेली होतीस? कुठे काही चुकीचं करायला गेली नव्हतीस ना? बघ, जर तुझ्या मनात काही चुकीचं करण्याचा विचार आला असेल ना, तर मी तुझ्याशी बोलणार नाही, अनया इशिताला म्हणते. अनयाच्या बोलण्याने इशिताला ती सगळी दृश्य पुन्हा आठवू लागतात. इशिता आणि तिचा विश्वास. इशिता आत्महत्या करायला निघाली होती, पण कशा प्रकारे कबीरने वेळेवर येऊन तिचा जीव वाचवला हे सगळं आठवून तिने अनयाला हे सगळं सांगणं योग्य समजलं नाही. ती हलकेच हसली आणि अनयाचे दोन्ही गाल खेचत म्हणाली, अगं माझी जगातली बेस्ट फ्रेंड, मी असा काही चुकीचा निर्णय का घेईल बरं? माझ्यावर प्रेम करणारे इतके लोक आहेत, मग मी का कुणाच्या चुकीच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा? खरंच काही वेळासाठी मला खूप भीती वाटली होती. मनात खूप प्रश्न होते. आता सगळे मला कोणत्या नजरेने पाहतील? पण लगेच मला आठवलं की माझं कुटुंब आजही माझ्यावर विश्वास ठेवतंय. त्यांना माहीत आहे की मी कधीही चुकीचं काही करणार नाही. आणि विशेष म्हणजे तू, माझी मैत्रीण, तू तर मला कॉलेजपासून ओळखतेस. हे ऐकून अनया हसली. तेवढ्यात मयंक इशिताजवळ आला आणि तिचे दोन्ही गाल खेचत म्हणाला, माझी गोड भावी, तुम्ही इतरांच्या बोलण्यामुळे कधीच उदास होऊ नका. कबीर भाऊही कधी कधी थोडं तोंडाचं कडवट बोलतात, ज्यामुळे आम्हालाही राग येतो, पण शेवटी आपलं कुटुंब आपल्यावर प्रेम करतं, हेच महत्त्वाचं ना. पुढच्या वेळी काहीही अडचण आली तर सगळ्यात आधी आम्हाला सांगा. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. आणि आज मला खरंच आश्चर्य वाटलं की कबीर भाऊ स्वतः तुम्हाला शोधायला गेले, कारण मी त्यांना ओळखतो. तसा तर वाटलं होतं की मला स्वतःहून तुम्हाला शोधावं लागेल, पण असं पाहून मला खूप आनंद झाला. मयंकचं बोलणं ऐकून इशिता गालात हसली आणि त्याच्याकडे पाहू लागली. अनया लगेच पुढे आली आणि मयंकला इशितापासून थोडं दूर करत म्हणाली, मयंक भाऊ, ही माझी मैत्रीण आहे. तुम्ही माझ्या मैत्रिणीचे गाल खेचणं बंद करा. आणि हो, मला माहीत आहे की ती फक्त माझ्यावरच प्रेम करते. अनयाचं हे बोलणं ऐकून मयंक डोळे बारीक करत म्हणाला, इशिता भाभी तुझी मैत्रीण असेल, पण ती माझी भाभी आहे आणि देवर भाभीचं नातं फारच खास असतं. त्यामुळे मी माझ्या भाभीपासून दूर जाणार नाही. तू हवीस तर तुझ्या खोलीत जाऊन बस.
तुझा चेहराही अश्रूंनी इतका खराब झालाय की तू एखाद्या भूतनीसारखी दिसतेस. हे ऐकून अनया त्याच्या खांद्यावर मारत म्हणाली, तुम्ही फार वाईट आहात भाऊ. मला भूतनी म्हणायची तुमची हिंमत कशी झाली? मी खूप सुंदर आहे आणि ही गोष्ट इशिता मला सतत सांगते. त्यानंतर हे ऐकून मयंक हसू लागला. तेवढ्यात जानकी खन्ना जवळ आल्या आणि अनयाचे कान ओढत म्हणाल्या, मी तुला किती वेळा सांगितलं इशिता? नाही म्हणायचं इशिता, भाभी म्हणायचं. आजपासून ती तुझी भाभी झाली आहे, म्हणून आता तू तिला भाभी म्हणूनच संबोध. जानकी खन्नाचं बोलणं ऐकून इशिता हसून म्हणाली, दीदा, यात अनयाची काही चूक नाही आहे. तिने मला अनेकदा भाभी म्हटलं आहे, पण मला इशिता म्हणून ऐकायची सवय आहे. म्हणूनच मी तिला म्हटलं की तू मला इशिता म्हणूनच बोल. प्रत्येक नात्याला नाव द्यायची गरज आहे का? आपलं जुनं नातं जपून ठेवू पुढे नेता येतं ना. हे ऐकून जानकी खन्ना थोडं समजावत म्हणाल्या, बेटा, तू समजत नाहीस. तू या घराची सून आहेस. उद्या घराबाहेर अनया तुला तुझ्या नावाने बोलावेल तर लोक काय म्हणतील? त्यांना वाटेल की एवढ्या मोठ्या घरातली मुलगी असूनही ती आपल्या भाभीला नावाने बोलावते. तेव्हा इशिता हसून म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. बाहेर असताना ती मला भाभी म्हणेल, पण घरात असताना आम्हाला मैत्रीपूर्ण नातं ठेवायला आवडतं. आमचं नातं मैत्रीपासून सुरू झालं आहे आणि मला हे फार आवडतं की माझं कुटुंब माझ्यावर खूप प्रेम करतं. असं म्हणत ती लगेच जानकी खन्नांना मिठी मारते आणि त्यानंतर थोड्याच वेळात कबीर इशितासाठी जेवण घेऊन बाल्कनीत आला. पण इशिता मोबाईलकडेच पाहत होती. त्याने जेवण टेबलावर ठेवलं आणि न शब्द न अटर न करता तो आपल्या खोलीत गेला. इशिताने जेव्हा पाहिलं की कबीर तिच्यासाठी जेवण घेऊन आलाय तेव्हा ती थोडी आश्चर्यचकित झाली. तिला अजूनही कळत नव्हतं की कबीरचा मूड कधी चांगला असतो आणि कधी वाईट. कारण जेव्हा त्याचा मूड चांगला असतो तेव्हा तो काही न बोलता काम करतो, पण वाईट मूडमध्ये असला की आधी तोंडावर बोलतो. सध्या तरी इशिताला खूप भूक लागलेली होती, म्हणून तिने त्याच्याबद्दल फार न विचार करता जेवण सुरू केलं. काही वेळात तिने जेवण संपवलं. जेवणाच्या प्लेटसह ती खोलीतून बाहेर निघाली. कबीर बेडवर बसून फोन वापरत होता आणि ती काय करत होती हे तो शांतपणे पाहत होता. थोड्याच वेळात इशिता पुन्हा खोलीत आली आणि पाहिलं की कबीर अजूनही फोनमध्ये आहे. ती काही न बोलता बाल्कनीत गेली आणि आपल्या जागेवर बसली. तिथे बसल्यावर तिला जाणवलं की तिच्या फोनवर अनेक नोटिफिकेशन आले आहेत आणि त्यानंतर ती पटकन फोन हातात घेऊन ते चेक करू लागली. तेव्हा तिला दिसलं की तिच्या इंस्टाग्राम ग्रुपमध्ये अनेक मेसेजेस आले होते. इंस्टाग्राम ग्रुपवर एकच गोंधळ चालू होता. इशिता ग्रुपमध्ये गेली आणि तिला दिसले की अनया आणि मयंकमध्ये जोरदार भांडणं चालू आहेत. ईशान, आदित्य आणि अधिराज मात्र त्यांचं भांडण पाहत मज्जा घेत होते. अनया आपल्या खोलीत बसून मयंकला खूप काही बोलत होती आणि मयंकही प्रत्येक गोष्टीला उलट उत्तर देत होता. अनयाने पाहिलं की इशिता सगळे मेसेज वाचते आहे, तर तिने चिडलेला इमोजी पाठवून लिहिलं, तू आमचे मेसेज का वाचते आहेस? तुला माझी बाजू घेऊन माझ्या भावाला धडा शिकवायला हवा. हे वाचून मयंकही लगेच इशिताला मेसेज पाठवतो, नाही वहिनी, तुम्ही हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. हिला फक्त स्वतःचा फायदा पाहिजे असतो. ही मला खोटं बदनाम करते आहे. मी काहीच केलं नाही आहे, मयंक इशिताला म्हणतो. मयंक आणि अनया यांचं हे भांडण वाचून इशिताला खूप हसू येत होतं. ती हसणारा इमोजी पाठवून विचारते,
पण तुम्ही दोघं एवढं कशावरून भांडता आहात? नेमकं झालं तरी काय? तेव्हा अधिराज हसत म्हणतो, अगं बहिणीजी, हे दोघं ना कुत्र पांजरासारखं भांडत आहेत. आणि भांडणाचं कारण काय तर अनया नेहमी मयंकला ऑफिसमधल्या त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल बोलते, त्यामुळे मयंक चिडतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण मयंक ऑफिसला कामासाठी जात नाही, गर्लफ्रेंड बनवायला जातो. त्याने बऱ्याच मुलींसोबत डेटही केले आहेत आणि ज्यांना पैसे हवे असतात त्यांना सोडून देतो. यावरूनच अनया त्याच्यावर खोटे आरोप करत होती. अधिराजचं हे वाचून इशिता मोठ्याने हसली आणि त्यानंतर इथे दरम्यान खोलीत बसलेला कबीरही हे सगळे मेसेज वाचत होता. त्याच्या कानावर इशिताचं हसणं पोहोचलं. तो थोडासा तिरप्या नजरेने बाल्कनीकडे पाहू लागला. इशिता जिथे बसली होती तिकडे बाल्कनीचा दरवाजा होता, त्यामुळे कबीरला तिचा चेहरा दिसला नाही. अधिराजच्या मेसेजनंतर मयंकचाही चेहरा पडलेला इमोजी पाठवतो. त्यावर इशिता स्माईल इमोजी पाठवून म्हणते, अहो मयंकजी, आधी हे सगळं असेलही, पण आता ते सगळं त्यांनी सोडलं आहे. मी खात्रीने सांगते की ते आता स्वतःच्या आयुष्यात समाधानी आहेत. हे ऐकून अधिराज, अनया आणि आदित्य तिघंही चेहरा पाडलेला इमोजी पाठवतात. ईशान मात्र मयंकची बाजू घेऊन म्हणत असतो, वहिनी, तुम्ही अगदी खरं बोललात. मीही ऐकलंय की मयंक आता कुठल्याच मुलींसोबत डेटला जात नाहीत. तेव्हा आदित्य लगेच उत्तर देतो, हो, कारण आता मयंकला मुलगी नाही, मुलगा सापडला आहे. त्यामुळेच तो मुलीऐवजी मुलांसोबत जातो. इतकं बोलून त्याने हसणारा इमोजी पाठवला. हे सगळं पाहून इशिता जाणते की ते तिघं मिळून मयंकची खिल्ली उडवत आहेत. तिला ठाऊक होतं की मयंकला हे सगळं वाईट वाटत असेल, त्यामुळे ती लगेच मयंकला रिप्लाय करते, मयंकजी, तुम्ही या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आम्हाला माहिती आहे की तुम्ही असे अजिबात नाही आहात. आम्हाला आनंद आहे की तुम्ही स्वतःच्या आयुष्यात पुढे चाललात. जेव्हा खरं प्रेम होतं ना, तेव्हा ते डोळ्यांदेखत क्षणात होतं. मुलींना डेटवर घेऊन जाणं हे फक्त वेळ घालवण्याचं साधन आहे. खरं प्रेम कसं असतं ते अजून या लोकांना कळालेलं नाही आहे. म्हणून तरी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवावा आणि नकारात्मक बोलणं दुर्लक्षित करावं. इशिताचं हे बोलणं ऐकून अनया हसत म्हणते, वा, जी मुलगी कधी कुठल्या मुलाशी बोलली नाही ती प्रेमावर भाष्य करते. मला सांग ना, प्रेम झालं की काय वाटतं? आम्हालाही जाणून घ्यायचे, जेणेकरून आम्हाला प्रेम झालं तर तुझ्या गोष्टी आठवतील. आणि त्यानंतर अनयाच्या बोलण्यावर अधिराजही म्हणतो की, हो वहिनी, आम्हालाही सांगा. आम्हाला अजून कुणावर प्रेमच झालं नाहीये. हो, पण एक जण आहे ज्याला कदाचित प्रेम झालं आहे, मिस्टर ईशान. फार कमी बोलतो, पण जेव्हा बोलतो तेव्हा फक्त त्याच्या गर्लफ्रेंडबद्दलच बोलत असतो. हे ऐकताच ईशान चिडून म्हणतो, शट अप, मी इथे माझ्या गर्लफ्रेंडबद्दल काही बोलत नाहीये. फक्त जेव्हा समोर भेटतो तेव्हाच थोडंसं बोलतो. तुम्ही लोक उगाच गोष्टी मोठ्या करतायत. इशिता तिथून निघणारच होती, तेवढ्यात कबीर तिला पाहून चिडून म्हणतो, खोलीत यायचं असेल तर शांतपणे ये. बाहेर राहण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर पुन्हा माझ्या घरच्यांना तूच मासूम वाटशील. हे बोलून कबीर रागाने खोलीत जातो. इशिता घाबरून शांतपणे खोलीत जाते. खोलीत आल्यावर तिला लक्षात येतं की कबीरने अजून हातात ग्लोव्ज घातले नाहीत, त्यामुळे ती सरळ बाल्कनीत जाऊन बसते. कबीरने तिला बाल्कनीत जाताना पाहिलं आणि मगच त्याने आपली शर्ट काढली. कबीर चेंजिंग रूममध्ये चाललाच होता, तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. फोनवर
जान्हवी खन्नाचा कॉल होता. फोन उचलताच ती दुसऱ्या बाजूने चिंतेच्या सुरात विचारते, कबीर, इशिता कुठे आहे? मी तिला खूप वेळापासून कॉल करत आहे, पण ती उचलत नाहीये. माझं मन खूप अस्वस्थ आहे. न्यूज पाहिल्यापासून वाईट विचार येत आहेत. जान्हवी खन्ना इथे कबीरला म्हणत असते. जान्हवीच्या अशा बोलण्यावर कबीर संतापतो. तुम्हाला जर तिची इतकीच काळजी वाटत असेल तर तुम्ही तिच्या बेस्ट फ्रेंडला फोन का केला नाही? मला फोन करून तिच्याबद्दल विचारणा करणं हे तुमच्यासाठी योग्य नव्हतं? कबीर रागाने म्हणाला. कबीरच्या रागीट बोलण्यावर जान्हवी खन्ना स्वतःला सावरत म्हणाली, कबीर, मी अनयाला फोन करणारच होते, पण मग आठवलं की ती तर तुझ्या खोलीत येतच नाही. म्हणूनच मला तुझी आठवण झाली, कारण सध्या तुम्ही दोघं एकाच खोलीत राहताय. आता लवकर मला इशिताशी बोलू दे, कारण जोपर्यंत मी तिच्याशी बोलत नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही. जान्हवीच्या बोलण्यानंतर कबीर काहीही न बोलता चुपचाप आपला फोन घेऊन बाल्कनीत गेला. त्यावेळी तो शर्टलेस होता. बाल्कनीत पोहोचल्यावर त्याने पाहिलं की इशिता शांतपणे बसलेली आहे. त्याने फोन पुढे केला आणि तिच्याकडे पाहू लागला, पण इशिताचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं. जेव्हा तिला जाणवलं की कोणी फोन पुढे केलाय, तेव्हा तिची नजर कबीरकडे गेली. कबीर शर्टलेस असल्याचं पाहून तिचा चेहरा लाजेने लाल झाला आणि तिने लगेच चेहरा दुसरीकडे वळवला. हे पाहून कबीर रागाने म्हणाला, मी इथे तुला माझं शरीर दाखवायला आलो नाहीये. फोनवर माझी आई आहे, तिला तुझ्याशी बोलायचे. तुझ्याकडे स्वतःचा फोन असूनही तू जर कोणाशी बोलत नाहीस तर असा फोन फेकून देणंच बरं. असं म्हणत कबीरने रागाने फोन टेबलवर ठेवला आणि परत खोलीत निघून गेला. कबीरच्या बोलण्यावर इशिताची नजर टेबलवर ठेवलेल्या फोनकडे गेली. जान्हवी खन्ना अजूनही फोनवर होती. त्यामुळे इशिताने फोन उचलून कानाला लावला आणि तिच्याशी बोलू लागली. थोडा वेळ बोलल्यावर इशिताचं लक्ष कबीरच्या फोनकडे गेलं. तो फोन खूप महागडा वाटत होता. तिला फोनचा मॉडेल माहिती नव्हतं, पण ती एवढं नक्की ओळखू शकली की कबीरचा फोन खूपच महागडा आहे आणि जर त्या फोनला काही झालं तर कबीर तिला सोडणार नाही. हे लक्षात घेऊन तिने तो फोन काळजीपूर्वक घेतला, खोलीत गेली आणि तो फोन बेडवर ठेवून पुन्हा बाल्कनीत गेली. तेव्हा कबीर ड्रेसिंग रूममध्ये कपडे बदलत होता. कपडे बदलून तो खोलीत आला. तेव्हा त्याने पाहिलं की फोन आधीच बेडवर ठेवलेला आहे. तो फोन उचलायला पुढे सरसावला. तेवढ्यात त्याला दरवाजाबाहेर कुणीतरी उभं असल्याचं जाणवलं. त्याने लगेच दरवाजा उघडला तर तिथे मयंक जेवणाची प्लेट घेऊन उभा होता. मयंक दाराशी पाहून कबीर डोळे बारीक करत म्हणाला, पुन्हा शिक्षा मिळवायची खूप इच्छा आहे का, जो माझ्या खोलीच्या दारापर्यंत आलास? कबीर मयंकला म्हणतो. कबीरच्या बोलण्यावर मयंक हसत म्हणाला, अरे भाऊ, मी तुझ्या खोलीत थोडाच आलोय. मी तर बाहेरच आहे आणि हे जेवण भाभीसाठी आणलंय. अनयाने सांगितलं की भाभीने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये नीट. तर तू तिला शिक्षा दिली होतीस, त्यामुळे तिने सगळं घरकाम केलं. त्यामुळे तिला अजूनच भूक लागली असेल, पण ती घाबरली म्हणून काही बोलत नाहीये. म्हणून मी तिच्यासाठी जेवण घेऊन आलोय. आता मी आत तर जाऊ शकत नाही, म्हणून तुला सांगतोय, हे जेवण भाभीला दे आणि तू देणार नसशील तर मग मला खोलीत यायला परवानगी दे. आणि त्यानंतर इथे मयंकच्या बोलण्याने कबीरला लगेचच समजलं की तो इशिताला जेवण देण्याच्या निमित्ताने खोलीत यायचा प्रयत्न करतोय. त्याने पटकन मयंकच्या हातून जेवण घेतलं आणि रागातच म्हणाला, या खोलीत यायला तुला परवानगी कधीच मिळणार नाही. पुढच्या वेळी तुझ्या त्या भाभीने काही खाल्लं नसेल ना, तर माझ्या खोलीत येऊ नकोस. तिला बाहेर घेऊन जा. आज तुला माफ करतोय, पण पुढच्या वेळी लक्षात ठेव, कबीर मयंकला म्हणतो. असं म्हणून कबीरने दार जोरात बंद केलं.
दरवाजा बंद होताच मयंकचा चेहरा उतरला. तो नाक चढवत तिथून जायला निघाला तेवढ्यात अनया त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, मी आधीच सांगितलं होतं ना मी जाईन म्हणून. भाऊ उगाचच रागवतील, पण तुला तर खोलीत जायचंच होतं. आता ऐकलं ना. माझं ऐकलं असतंस तर राग खाल्ला नसता. आणि त्यानंतर इकडे अनयाचं बोलणं ऐकून तिच्या डोक्यावर खाली टपरी मारत म्हणाला, तू खूपच बोलायला लागली आहेस. आणि भाऊने मला रागावलं नाही, फक्त वॉर्निंग दिली. त्यांना समजलं की मी फक्त खोलीत यायचा प्रयत्न करतोय. पण एका अर्थाने बरंच झालं. भाऊ स्वतःच्या हाताने जेवण घेतलं म्हणजे ते भाभीकडे घेऊन जाणार. आता आपल्याला त्यांना एकमेकांशी भेटवायचं सगळे प्रयत्न करायला हवे. पण लक्षात ठेव, जर भावाला समजलं की हे सगळं मी करत आहे तर मी तुझीच वाट लावीन. म्हणून गप्प राहा. असं म्हणत मयंक तोंड वाकडं करत निघून गेला. त्याला जाताना पाहून अनया हसत हसत आपल्या खोलीत परत गेली. ईशानचा मेसेज पाहून मयंक लगेच रिप्लाय करत म्हणाला, अरे आता सगळी शांत व्हा. आपण बघूया की वहिनी आपल्याला प्रेमाचं महत्त्व कसं समजावून सांगतात. आपल्याला हे समजायला हवं की जेव्हा आपल्याला कुणावर प्रेम होतं तेव्हा ते कसं वाटतं. मयंकचा मेसेज वाचून इशिता थोडी गोंधळून गेली. तिने फोन घट्ट पकडला. का कुणास ठाऊक, पण तिला हे सगळं सांगताना खूपच विचित्र वाटत होतं. तिने आधी आपला फोन पाहिला आणि मग हलक्याच पावलांनी मागे सरकत इथे बाल्कनीच्या दरवाजाच्या कोपऱ्यातून आतल्या खोलीकडे नजर टाकली. आत कबीर झोपलेला दिसत होता. कबीर झोपलेला पाहून इशिताने हळूच सुटकेचा निश्वास टाकला. तिला वाटलं होतं की जर कबीर फोन वापरत असेल तर तो सुद्धा तिचे मेसेज वाचू शकेल. आता मात्र ती निर्धास्त होती. तिला हवे तसे सगळ्यांना समजवता येणार होते. तिने शांतपणे आपल्या जागेवर बसून फोनकडे पाहायला सुरुवात केली. पण खोलीत दुसरीकडे कबीर मात्र आपला फोन पाहतच होता आणि इशिताचे मेसेजही वाचत होता. जेव्हा त्याला जाणवलं की इशिता आता खोलीकडे पाहणार आहे तेव्हा त्याने पटकन डोळे बंद केले आणि जेव्हा खात्री झाली की इशिता आपली नजर दुसरीकडे वळवली आहे तेव्हा त्याने पुन्हा डोळे उघडले आणि फोनकडे पाहू लागला. त्यालाही जाणून घ्यायचं होतं की ही इशिता एवढी साधी आणि निरागस दिसणारी मुलगी जिला प्रेमाविषयी एवढं सगळं माहिती आहे, तिला खरंच कोणावर प्रेम झालं असेल का? जसं प्रेमाविषयी इतकी माहिती कोणालाही नसतीच, कधीच मिळत नाही. नक्कीच तिने स्वतः ते अनुभवलं असेल असं त्याला वाटू लागलं. तिथे इशिता ग्रुपमधले मेसेज शांत झाल्याचं पाहत होती. तिला लक्षात आलं होतं आता सगळे तिच्याच उत्तराची वाट पाहत आहेत. मग तिने खोल श्वास घेतला आणि मेसेज टाईप करू लागली. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे असं जेव्हा दुसऱ्याला हसताना पाहून आपल्यालाही आनंद होतो. प्रेम म्हणजे जेव्हा एखाद्याला त्रास होतो तेव्हा आपल्याही मनाला यातना होतात. प्रेम असं असतं की ज्याच्यावर आपल्याला प्रेम आहे त्याच्या प्रत्येक आनंदात आपण त्याच्यासोबत असतो आणि त्याच्या प्रत्येक दुःखात त्याला साथ देतो. जेव्हा कुणावर खरं प्रेम होतं ना तेव्हा आपण हे विचार करत नाहीत की लोक काय म्हणतील. आपण हेही विचार करत नाहीत की तो माझा होईल की नाही. आपण फक्त एवढंच मानतो की ती माझी होतो तर जो माझ्या नशिबात असेल तर देवाने मला तोच द्यावा. जेव्हा खरंच प्रेम असतं तेव्हा आपण देवाकडे स्वतःसाठी काही मागत नाहीत, पण त्याच्यासाठी सर्व काही मागतो. त्याच्या आयुष्यात आनंद असावा, तो कधी दुःखी होऊ नये असं प्रार्थना करतो. स्वतःच्या जागी आपण त्याच्यासाठी प्रार्थना करतो
आजच्या काळात लोकांनी प्रेमाचं थट्टा केली आहे. काही मुली असा विचार करतात की बॉयफ्रेंड श्रीमंत असेल तर त्याच्यासोबत राहावं, पण अशा लोकांना प्रेम म्हणजे काय हेच माहीत नसतं. आणि काही मुलं, जर एखादी मुलगी सुंदर असेल तर लगेच तीच आपलं खरं प्रेम मानतात. आजच्या पिढीने प्रेमाला सौंदर्य, पैसा आणि ॲटिट्यूड या गोष्टींमध्ये बांधून ठेवलं आहे. पण खरं प्रेम असं नसतं. जेव्हा आपल्या प्रेमातला जोडीदार आपला नसेल किंवा आपल्याबरोबर नसेल तर अशा प्रेमाचा काय उपयोग? इशिता हा मेसेज पाठवते आणि सगळे तिच्या मेसेजवर प्रेमाची इमोजी पाठवायला लागतात. सगळ्यांना कळून चुकतं की इशिताने खूप कमी शब्दात प्रेमाचं खरं महत्त्व समजावून सांगितलं आहे. तेवढ्यात आदित्य झोपेचा इमोजी पाठवतो आणि म्हणतो, तरी पण वहिनी, खरंच आपल्याला कुणावर प्रेम झालं होतं का? कारण लोक म्हणतात की जेव्हा आपल्याला कुणावर प्रेम होतं तेव्हाच आपल्याला याबद्दल एवढं कळतं. आणि त्यानंतर आता तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला समजावताय त्यावरून आम्हालाही असंच वाटतंय की तुम्हालाही कधीतरी कोणावर तरी प्रेम झालं असेल आणि तुमचं लग्न कबीरसोबत झालं आहे. म्हणजे असं समजायचं का की तुम्हाला आमच्या मित्रावर म्हणजेच कबीर खन्नावर प्रेम झाले? तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता. आम्ही हे सगळं कबीरला सांगणार नाही. आदित्यचं हे ऐकून इशिता थक्क झाली, कारण तिला कबीरवर अजिबात प्रेम नव्हतं आणि खरं सांगायचं तर तिला आजवर कधी कोणावर प्रेम झालंच नव्हतं. ती एक खोल श्वास घेऊन टाईप करते, मी आजवर कधी कुणावर प्रेम केलं नाही आणि मला कुणावर प्रेम झालंही असंही कधीच घडलं नाही. तुम्हाला प्रश्न पडेल की मग मी प्रेमाविषयी एवढं सगळं कसं जाणते? तर शाळेत असताना मी खूप कपल्स पाहिले, पण त्यांचं प्रेम खरं वाटायचं नाही. आणि मग मी एका अशा मुलीला भेटले जिला तिच्या प्रेमाची वर्षानुवर्ष वाट ती पाहत होती. त्या दिवशी तिचं प्रेम तिच्या समोर आलं तेव्हा ती खूप आनंदली होती. तिनेच मला प्रेम म्हणजे काय ते सांगितलं, पण तरीही मी समजू शकले नाही की दुसऱ्याला पाहून प्रेम कसं होऊ शकतं. मग माझी ओळख आस्थाशी झाली. आमच्या शाळेत आस्था लव गुरु म्हणून ओळखली जायची. सगळे तिच्याकडे जाऊन विचारायचे की कुणाला प्रपोज कसं करायचं. आस्था माझी क्लासमेट होती. ती म्हणाली, सगळे माझ्याकडे येतात पण तू नाहीच येत. तुला कुणावर प्रेम झालं नाही का? तेव्हा मी फक्त एवढंच उत्तर दिलं, प्रेम होतं तरी कसं? त्या दिवशी आस्थाने फार थोडक्यात मला प्रेमाचं खरं रूप समजावून सांगितलं. ती म्हणाली की शाळेतील बरेचसे प्रेम हे फक्त टाइमपाससाठी असतं. काही मुली सांगायच्या की त्यांचा बॉयफ्रेंड त्यांना सोन्याची चेन देतो, महागडे कपडे देतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक असायची. तेव्हा लक्षात आलं की त्यांना प्रेम नको होतं, त्यांना गरज होती एकमेकांच्या गोष्टींची, पैशांची. माझंही खरं प्रेम झालं होतं आणि आजही ते प्रेम माझ्या हृदयात आहे. मी नेहमीच असं विचार करत असते की काश तो माणूस आज माझ्यासोबत असता तर मला जगातली सगळी आनंद मिळाली असती. असं म्हणत इशिता थोडं थांबली. नंतर इशिता आकाशाकडे पाहत डोळे बंद करून शांतपणे म्हणाली, आणि ते प्रेम कोणा होतं माहीत आहे? ते माझं आईबाबांवरचं प्रेम होतं. या जगात सगळे लोक आपल्या पतीवर, बॉयफ्रेंडवर प्रेम करतात, पण माझं खरं प्रेम नेहमीच माझ्या आईबाबांवर राहिले. ते आज माझ्यासोबत नाहीत, पण ते माझ्या हृदयात कायमचं जिवंत आहेत. हे वाचून ग्रुपमधले सगळे लोक एकदम गप्प झाले. कोणालाही अपेक्षा नव्हती की इशिता अजूनही कबीर नव्हे तर कोणीतरी वेगळ्याच व्यक्तीवर प्रेम करत आहे. अनया
तर विशेषतः चकित झाली होती, कारण इतक्या जवळच्या मैत्रिणीमध्येही इशिताने कधीच तिला हे सांगितलं नव्हतं. चिडून तिने रागाने इमोजी पाठवला आणि म्हणाली, हे काय बोलतेस तू इशिता? आपण इतके दिवस एकत्र होतोस, पण एकदाही मला हे सांगितलं नाहीस. अनयाचा मेसेज वाचून इशिता हसली. तिला समजलं की अनयाला जरा जास्तच लागलं आहे. पण खरं म्हणजे इशिताने कुणालाही कधीच हे सांगितलं नव्हतं की तिच्या आयुष्यात फक्त तिच्या आईबाबांवरच प्रेम आहे. जरी तिला अनयावरही प्रेम होतं, तरी तिच्या मनात तिचे आईबाबाच आजही सर्वात जवळचे आहेत. त्यानंतर इशिता हसण्याचा इमोजी पाठवते. पण इतक्यात तिला लक्षात येतं की तिच्या फोनमध्ये नेटवर्क नाही. आता माझ्या फोनमध्ये नेटवर्कच नाही, तर मी मेसेज काय पाठवणार? उद्या सांगेन सगळ्यांना की मी कोणावर प्रेम करते, नाहीतर नको नको ते गैरसमज करतील हे लोक, असं म्हणत इशिता फोन बंद करते आणि हसत हसत झोपायला जाते. दुसरीकडे कबीर आपल्या खोलीत फोनवर सगळ्यांचे मेसेज वाचत होता. विशेषतः इशिताचे शेवटचा मेसेज वाचून त्याच्या चेहऱ्यावर बदल झाला. त्याला हे वाचून धक्का बसला की इशिता आजही त्या व्यक्तीवर प्रेम करते ज्याचं नाव तिने घेतलं नाही. 2 मिनिट त्याने वाट पाहिली की इशिताचा आणखीन एक मेसेज येईल, पण ज्या क्षणी त्याला दिसलं की इंस्टाग्रामवर इशिता ॲक्टिव्ह नाहीये, तेव्हा त्यानेही आपला फोन बाजूला ठेवला आणि डोळे मिटले. डोळे बंद होताच त्याच्या मनात इशिताचा चेहरा उमटला. त्याला वाटलं की ती अगदी त्याच्या जवळ येऊन बसली आहे. तो पटकन डोळे उघडतो, पण आसपास खोलीत कोणीच नसतं. पण तो परत डोळे मिटणार इतक्यात त्याचा फोन वाजतो. फोनवर बॉडीगार्डचा कॉल पाहून कबीर पटकन उठतो, फोन खिशात ठेवतो आणि खोलीबाहेर निघून जातो. इशिता मात्र गाढ झोपलेली असते. तिला काहीच कल्पना नसते की कबीर त्यावेळी खोलीत होता की नाही. थोड्याच वेळात कबीर आपल्या मुख्य अड्ड्यावर पोहोचतो. रात्रीचा 1 वाजलेला असतो. तो गाडीतून उतरून इमारतीत प्रवेश करतो. त्याला आधीच जाणवत होतं की कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवून आहे, पण कोण आहे हे कळत नाही. जेव्हा तो मोठ्या हॉलमध्ये पोहोचतो, तेव्हा काही बॉडीगार्ड ट्रेनिंगमध्ये असतात, तर काही जण खुर्चीत झोपलेले असतात. कबीर येताच सगळे जागे होऊन आपापल्या जागी उभे राहतात. कबीर खुर्चीवर बसतो आणि रागात म्हणतो, ट्रेनिंगमध्ये गाफीलपणा नको. जो झोपला होता त्याची ट्रेनिंग डबल करा. पुढच्या वेळेस असा हलगर्जीपणा चालणार नाही. सगळे बॉडीगार्ड हो सर म्हणत डोकं हलवतात. कबीर नजर फिरवत सगळं निरीक्षण करतो. तेव्हाच एक भरदार शरीरयष्टी असलेला बॉडीगार्ड पुढे येतो आणि विचारतो, सर तुम्ही अचानक इथे कसे? कबीर त्याच्याकडे पाहत म्हणतो, बाहेर जा आणि 2 मिनिटांनी परत ये, पण एकटा नाही. तो बॉडीगार्ड थोडा गोंधळतो, पण कबीरच्या इशाऱ्यावर बाहेर निघून जातो. सगळे त्याच्याकडे पाहत राहतात, कारण तो कोणाला घेऊन येतोय याचं कुतूहल सर्वांनाच असतं. ठीक 2 मिनिटांनी तो बॉडीगार्ड एका मुलीला घेऊन आत येतो. सर्व बॉडीगार्ड त्या मुलीला तिथे पाहून हैराण झाले. काही बॉडीगार्ड्सना तर ती मुलगी ओळखीची सुद्धा वाटली. तेवढ्यात कबीरने पाहिलं की त्याचा बॉडीगार्ड खूपच शिताफीने त्या व्यक्तीला पकडून आणतो आहे, जो गुपचूपपणे खोलीत सगळं काही कॅप्चर करत होता. मग कबीर आपल्या खुर्चीवरून उठला, आपले कपडे नीट केले, खिशातून हातमोजे काढून घातले आणि पुन्हा खिशातून एक छोटी बंदूक काढून बोटांमध्ये फिरवू लागला, ज्याने ती मुलगी होती. त्या बॉडीगार्डने जेव्हा पाहिलं की कबीर काय करणार आहे, तेव्हा तो ताबडतोब त्या मुलीपासून बाजूला झाला आणि कबीरकडे पाहत म्हणाला,
सर, ही मुलगी आपल्या अड्ड्याच्या बाहेर लपून आपल्या गोष्टी रेकॉर्ड करत होती. तिच्या गळ्यात जो कॅमेरा आहे तिने या खोलीतले आपले फोटोज घेतलेत. तुम्ही गाडीतून उतरून आत येत होतात तेव्हाही तिने सगळं कॅप्चर केले. हे ऐकून कबीरने त्या मुलीकडे एक नजर टाकली आणि मग आपल्या बंदूककडे पाहत म्हणाला, तुला माहितीये का, ही बंदूक दिसायला लहान आहे खरी, पण याची गोळी जर एखाद्याच्या शरीरामधून आरपार गेली तर तो माणूस एका सेकंदात वर पोहोचतो. आणि आज मी तुझ्यासोबत तेच करणार आहे. जर तुला खरंच हवं असेल की मी तुला जिवंत सोडावं तर शांतपणे सांग, तुला इथे कोणी पाठवलंय आणि तू कोणाच्या सांगण्यावरून माझ्या माणसांचे फोटो घेत होतेस. जर तू एक शब्दही खोटं बोललीस तर ही लहानशी गोळी तुझ्या डोक्यातून सरळ जाईल. कबीरच्या बोलण्याने घाबरलेली ती मुलगी कॅमेरा घट्ट पकडत म्हणाली, सर, मला कोणी पाठवलेलं नाहीये. मला तुम्ही आवडता म्हणून मी तुमचे फोटो काढायला आले होते. मी याआधीही तुमचे फोटो घेतले आहेत. एकदा तुम्ही मलेशियाला गेले होतात तेव्हा मी तुम्हाला तिथे पाहिलं होतं. तिथून मला कळलं की तुम्ही इकडेच एक प्रसिद्ध बिझनेसमॅन आहात. मला तुमची भेट घ्यायची होती. मी तुमच्या कंपनीतही गेले होते पण तुमची भेट होऊ शकली नाही. मग मला वाटलं की निदान तुमचे फोटो तरी माझ्याकडे असावेत. तुमची भेट नाही झाली तरी चालेल पण तुमचे फोटो तरी असावेत म्हणून मी पाठलाग करत होते. हाच एकमेव हेतू होता. कृपया विश्वास ठेवा, मी फक्त फोटो काढण्यासाठी आले होते. हे ऐकून कबीरने तिला वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि वेळ न दवडता बंदुकीची गोळी तिच्या डोक्यावर झाडली. गोळी लागल्यावर ती मुलगी डोळे विस्फारून आश्चर्यचकित होऊन कबीरकडेच पाहत राहिली. हे पाहून त्या बॉडीगार्डच्या डोळ्यातही आश्चर्य दिसून आलं. त्याला वाटलं एक मुलगी फोटो घेत होती त्यात काय मोठं. चूक आहे. कबीरने त्याच्या नजरेत गोंधळ पाहिला आणि बंदूक पुसून पुन्हा खिशात ठेवताना म्हणाला, मी तिला काय सांगितलं होतं, एकही खोटं बोलायचं नाही. पण हिला कदाचित माझ्याबद्दल काहीच माहिती नव्हती म्हणून ती सहजपणे माझ्यासमोर खोटं बोलायला लागली. ही ना मला आवडते ना, ती माझे फोटो काढायला आली होती ना, मी तिला मलेशियात भेटलो होतो. मी जेव्हा मलेशियात होतो तेव्हा मी फक्त ज्यांच्यासोबत मीटिंग ठरवली होती त्यांनाच भेटलो होतो. त्याशिवाय मला कोणीही तिथे पाहिलं नव्हतं. मग ही मला तिथे पाहू कशी शिकली. दुसरं म्हणजे जर हिला फक्त माझे फोटो हवे होते तर या कॅमेरामध्ये माझ्यासह इतर सर्वांचे फोटो का आहेत. एवढंच नाही तर माझ्यासोबत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे फोटो यामध्ये आहेत. जर माझ्यासमोर कोणी सत्य सांगितलं तर मी क्षमा करतो पण खोटं बोललं तर मी एक सेकंदही विचार न करता त्याला संपवतो. म्हणूनच माझ्याकडे काम करणारा कोणताही बॉडीगार्ड किंवा असिस्टंट जर हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करेल तर मी त्याला मारायलाही वेळ लावत नाही. हे ऐकून बॉडीगार्ड कबीरकडे पाहत घाबरत म्हणाला, पण सर, तुम्हाला कसं समजलं की ही मुलगी खोटं बोलते. तुम्ही तर तिचा कॅमेरा पाहिलाही नाही. कबीर म्हणाला आणि त्यानंतर, हो, तू बरोबर आहेस, मी कॅमेरा पाहिला नाही पण तिच्या कॅमेऱ्यात किती फोटो आहेत हे मी माझ्या फोनवरून पाहिलं. इतकं बोलून कबीरने चुटकी वाजवली आणि एक माणूस आत आला. त्याच्याकडे पाहून कबीर म्हणाला, हा तो माणूस आहे ज्याने मला फोन करून सगळी माहिती दिली. मला आधीच माहिती होतं की ती मुलगी इथे माझ्या माणसांचे फोटो काढायला आली आहे जेणेकरून ती आपल्या बॉसकडे जाऊन सांगू शकेल की मी बॉडीगार्ड्सना कशी ट्रेनिंग देतो. म्हणूनच मी ताबडतोब इथे आलो
कारण मला समोरासमोर बोलण्यातच मज्जा येते. समोर व्यक्ती मुलगा असो वा मुलगी, ती फक्त खोटं बोलू नये. खोटं बोलणाऱ्यांशी मला तिटकारा आहे. कबीरच्या बोलण्यावर तो बॉडीगार्ड घाबरत म्हणाला, जी सर, आम्ही समजतो आणि आम्ही तुमचं म्हणणंही लक्षात ठेवले. पण आम्हाला सांगा की या मुलीचं आता काय करायचं, कारण तिचं कुटुंब कुठे आहे तेच आम्हाला माहिती नाही. कबीरने खाली पडलेल्या मृत मुलीकडे पाहिलं आणि अड्ड्याबाहेर जाताना म्हणाला, ही मुलगी तिच्या बॉसकडे पाठवा आणि त्याला सांगा की पुढच्या वेळी जर कोणी पाठवायचं ठरवलं तर आधी त्याला नीट ट्रेन करून पाठवा, नाहीतर त्याचंही असंच होईल जसं या मुलीचं झालं. हे बोलून कबीर तिथून रागाने निघून गेला. कबीर जाताना पाहून तो बॉडीगार्ड खाली पडलेल्या मुलीकडे पाहत नाक मुरडत म्हणाला, या मुलीच्या बॉसला माहिती होतं की आपल्या बॉसला मुलींचा तिटकारा आहे, तरीही त्याने स्वतःचं काम सोडवण्यासाठी हिला पाठवलं. जरी ही मुलगी खरं बोलली असती तरी आपला बॉस तिला सोडलं नसतं. आपल्या बॉसने आता तिच्या नशिबात हेच लिहिलं होतं, तर तिला आपण तरी काय करू शकतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.